आपण नेहमीच मला साथ दिलेली आहे। इथून पुढे देखील या माझ्या पुणेकरांच्या, माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाणी, शेतीचं पाणी, माझ्या रस्त्यांचे प्रश्न, कचऱ्यांचे प्रश्न, त्याच्यामध्ये इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, या सगळ्यांची सोडवणूक करण्याच्या करता प्रशासनाकडनं कसं काम करून घ्यायचं त्याची थोडीशी मला कल्पना आहे। माझी प्रशासनावर पकड आहे। मी काही उलट सुलट त्यांना बोलतो असं नाही, परंतु काम करून घेतो, ही माझी कामाची पद्धत आहे। मी कामाचा माणूस आहे, मी कधी कंटाळा करत नाही। मला सकाळी लवकर उठून काम करायला आवडतं। आता गमतीनं सांगतो, परवा इंग्लंडचे पंतप्रधान पहाटे 5ला येणार होते, तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं पहाटे 5ला प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, प्रोटोकॉल मिनिस्टर, प्रोटोकॉल सेक्रेटरी सगळ्यांनी जायचं असतं। तिथं हळूच दबक्या आवाजात काही अधिकारी म्हणले पहाटे 5ला म्हणल्यावर दादा तयार राहतील, बाकीच्यांचे जरा पंचायत होणार आहे। कारण जे खरं आहे ते खरं आहे। आता इथं पण मी आज सकाळी 6ला येणार होतो, पण रात्री 2 वाजले आणि सकाळी मला लवकर सुरुवात करायची होती, परंतु दिलीप बालाटे मला मगाशी भेटले। उद्या मला इथं 8:30ला काहीतरी कार्यक्रम आहे, त्याच्या आधी मी 6 वाजता येणार आहे। 6 वाजता जे काही प्रश्न आहेत त्या अधिकाऱ्यांना घेऊन मला हाव आहे म्हणून 6 वाजता येत नाही। मैं 6ला आलो की तुमच्यातले अनेक जण झोपलेले असतात अंथरुणामध्ये आणि त्याच्यामुळं रहदारी कमी असते। मी जर 10च्या पुढे आलो की मी तिथं थांबलो की सगळी रहदारी थांबते। मला झेड कॅटेगरी असल्यावर सगळे बंद करतात, लोक शिव्या देतात, हे आलं आणि हे काय आमचा रस्ता अडवला, कोणाला शाळेत जायचं असतं, कोणाला ॲम्ब्युलन्स मध्ये कोण असतं, कोण काय करत असतं। त्याच्यामुळं पहाटे गेलं तर मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना त्रास होतो, पण अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मदत होते। ही हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे। म्हणून तुम्ही बघा, मी पुण्यात पण सकाळी 7ला स्पीड कापतो पुलाची, का तर गर्दी कमी असती, लोक जायला यायला त्या ठिकाणी मोकळे होतात। हा त्याच्या मागचा प्रतितार्थ, त्याच्यातला वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे। आपण नेहमीच आम्हाला प्रतिसाद देता। आज पण उशीर झाला तरी माझ्या लाडक्या बहिणी असतील, माझ्या बाकीचे सगळे सहकारी असतील, तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। ही भाषणाची वेळ नाही, ही परिवार मिलनाची वेळ आहे, भेटण्याची वेळ आहे, प्रश्न समजून घेण्याची वेळ आहे। पण त्याही निमित्तानं मला 2 शब्द बोलता आले, त्याबद्दल मी सर्वांना, राहुल असेल, अभिषेक असेल, आमचा सायली असेल किंवा अनेक माझे सहकारी असतील, विकासराव असतील, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। रुपाली असेल, बाकीचे सगळे आमच्या कोकळेताई असतील, सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो। अविनाश, पुन्हा एकदा तुमचं मनापासून लगाडात आले आणि त्यांची सगळी टीम आली, तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेवला जाईल। आम्ही कधी भेदभाव करणार नाही, नवं जुनं आमच्याकडे आम्ही बघत नाही। जो कामाचा माणूस असेल त्याला आम्ही बरोबर घेतो आणि त्यांना बरोबर घेत असताना जुन्यांचा पण विसर आम्हाला पडत नाही, त्याच्यावर जुन्यांनी पण काळजी करण्याचं काही कारण नाही। त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।